सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू असून भात लागवडीसाठी युरिया खताची मोठी गरज भासत आहे। मात्र काही दिवसांपासून युरिया खतांचा तुटवडा भासत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। वेळेवर खत न मिळाल्यामुळे पेरण्यांमध्ये विलंब होत असून याचा थेट परिणाम शेतमालाच्या उत्पादनावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। माजी आमदार वैभवभाऊ पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार शेतकरी व समाजसेवक अनंत महादुघाणे यांनी एडीओ शिंदे सर, कृषी अधिकारी गिरी सर, पंचायत समिती कृषी अधिकारी रत्नमाला शिंदे मॅडम गोसावी सर यांच्याशी संपर्क साधून युरिया खत तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे व जिल्हा अधिकारी यांचा बफर स्टॉक तात्काळ वाटप करण्याची विनंती केली आहे। आदिवासी भागात अगोदर अवकाळी पाऊस आणि आता सुरू झालेला पाऊस यामुळे दळणवळणाची अपुरी साधने, जोरदार पाऊस सुरू झालाय तर तुटणारा संपर्क यामुळे शेतकऱ्यांना खते नेण्यास मुश्किल होईल। यासाठी तात्काळ खतांचे वाटप करावे, शासन व कृषी विभागाचे लक्ष वेधत तात्काळ युरिया खत उपलब्ध करून देण्याची जोरदार मागणी केली आहे। त्यांनी स्पष्टपणे सांगितले की खत वेळेवर न मिळाल्यास उत्पादनावर गंभीर परिणाम होतो, परिणामी शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडतात। यावेळी शेतकरी अनंत घाणे, तुकाराम खाडे, बाजीराव सगभोर, सुनील पवार, सागर रोंगटे, एकनाथ सारुक्ते, तुकाराम सारुक्ते, वसंत सोनवणे, निवृत्ती पोकळे, कुशाबा पोकळे, सुरेश गभाले, मारुती खाडे, राजू भारमल सह आदिवासी भागातून मागणी केली आहे। संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित पाहणी करून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार युरिया खताचा पुरेसा साठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली आहे। महत्त्वाचे मुद्दे, युरिया खताचा तुटवडा दिवसेंदिवस गंभीर होत आहे। वेळेवर खत न मिळाल्यास पेरण्या रखडणार, याचा थेट परिणाम शेतीच्या उत्पादनावर होणार। परिसरातील शेतकऱ्यांच्या हितासाठी हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा ठरत असून स्थानिक प्रशासनाने लवकरात लवकर योग्य ती कारवाई करून युरिया खताची उपलब्धता सुनिश्चित करावी। कृषी दुकानदारांनी फलकांवर खतांचा स्टॉक लिहावा, बोगस बियाणे खते व इतर औषधे शेतकऱ्यांच्या माती मारू नयेत असे सर्वसामान्यांची मागणी आहे। नमस्कार। गेल्या 8-10 दिवसापासून आदिवासी भागामध्ये पाऊस पडतोय। त्याच्या अगोदर आमच्याकडं अवकाळी पाऊस झाला। या अनुषंगाने अवकाळी पाऊस कुठं कमी न होतोय तर रेग्युलर पाऊस सुरू झाला। यामध्ये आमचे सहकारी तुकाराम खाडे, कृषी समिती अकोले, आमचे सोमनाथ रोंपे साहेब, भाऊराव भांगरे साहेब, वाळू ईदे साहेब, शिवराम मदे साहेब आणि आमचे भाऊंचे कार्यकर्ते आणि PA संतोष सोडणार साहेब आणि मी समाजसेवक अनंत महादुघाणे हे प्रशासनाला यासाठी पुन्हा पुन्हा विनंती करतोय का आम्ही गेल्या 8-10 दिवसापासून पाठपुरावा करून माननीय कृषी अधिकारी अहिल्यानगर एडीओ शिंदे साहेब, माननीय संगमनेर विभागीय कृषी अधिकारी गाविस साहेब, गोसावी साहेब, माननीय पंचायत समिती कृषी अधिकारी रत्नमाला शिंदे मॅडम, माननीय तालुका कृषी अधिकारी गिरी साहेब यांच्याशी वेळोवेळी आदिवासी भागातील शेतकऱ्यांच्या व्यथा मांडून युरिया खताची का गरज आहे यासाठी पाठपुरावा करत असताना आजही कालही आम्ही पाठपुरावा केला। काल मी स्वतः उडदावणा, पांजरा, गाडगर या एरियामध्ये गेलो। तिकडची परिस्थिती बघितली, त्यांची काही रोपं उतरून आली नाही, कुठंतरी रोपं उतरले ते ठेचलेली आहेत। अति पाऊस आहे आणि शेतकऱ्यांच्या व्यथा जाणण्यासाठी वेळोवेळी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून जे जिल्हाधिकारी यांचा बफर स्टॉक आहे तो सध्या तातडीने बफर स्टॉक वाटण्याची मागणी केली आणि हे करत असताना माननीय माजी आमदार वैभव पिचड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या शेतकऱ्यांच्या व्यथा आणि ज्या घाडगर असेल, पांजरा असेल, उडदावणा असेल, सिरपुंज असेल, हिरविरा पट्टा असेल, हरिश्चंद्रगडाचा पट्टा असेल, तर वेळोवेळी यांच्या शासनाच्या आणि प्रशासनाच्या निर्देश आणून दिलं का अति पाऊस सुरू होईल। अति पाऊस सुरू झाला, आज 2 दिवसापासून अति पाऊस आहे। आज संपर्क तुटून राहिला आहे, खेड्यापाड्यांमध्ये वाड्यावस्त्यांचा संपर्क तुटून राहिला आहे। त्यांनी खतं न्यायचे कधी आणि टाकलेले रोपं आज रोपं गाडले जाऊ राहिलेत। अति पावसाने रोपं आज सडायच्या परिस्थितीमध्ये जाणार आहेत आणि आताच आमचे शेतकरी चिचोलीचे मध्ये म्हटले का माझे 4 पिशव्या टाकल्या, 4ही पिशव्या माझ्या पूर्ण नष्ट झाल्या। आणि जर असं होत असेल
आणि पिशव्यांचं धान्य जर उतरत नसेल आणि उतरलेलं धान्य जर वर येत नसेल तर ते बियाणं कधी रोपं तयार होणार. आणि वेळेत जर कृषी अधिकारी जिल्हाधिकारी यांनी वेळेत जर अकोला तालुक्यातील आदिवासी भागामध्ये जे पावसाची शहरपुंजी आहे त्या ठिकाणी योग्य वेळी खतांचा पुरवठा केला असता तर ही आज शेतकऱ्यांना वेळ आली नसती. आणि सतत मागणी करूनही अजूनही काल गिरीश साहेब यांच्याशी संपर्क साधला, शिंदे मॅडम संपर्क साधला. ज्यावेळेस मी घाटगर दौरा करून आल्यानंतर त्यावेळेस त्यांनी सांगितलं अजूनही 8 दिवस लागतील खतं घ्यायला. अरे तुम्ही 8 दिवसामध्ये खतं देऊन काय आमचे काय याच्यावर टाकायचे आहेत काय, चिखलावर टाकायचे ते खतं? जर वेळेला जर आम्हाला खतांचा उपयोग होत नसेल, रोपांसाठी खतं मिळत नसतील आणि जर खतांनी जर रोपांची वाढ होत नसेल तर आम्ही आपली लागवड करायची कशी काय? याच्या अगोदरही माझ्या शेतकरी मित्रांनी सर्व मागणी केली का अवकाळी पावसामध्ये भातांची लागवड करणं, चिखलामध्ये भात रोपं टाकून ते वाढवणं ह्यासाठी खतांची गरज आहे. आणि त्यांनी रोपांची मागणी केली. तिथं मागणी कुठं गेली कळलंच नाही. प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. तर प्रशासनाला माझी परत एकदा गंभीरपणे सांगणे का आदिवासी भाग आहे, वाड्यापासून संपर्क तुटत चालला आहे, युरिया खताची गरज आहे. आणि इतर खतं जे कृषी चालक आहेत, कृषी केंद्रवाले आहेत, ते इतर खतं देण्याच्या भानगडीत जास्त पडत आहेत. आलेलं बियाणं घ्या, आलेलं खतं घ्या, कोणती निवळे घ्या, हे बंद करा. कारण आज आदिवासी भागामध्ये कोणतंही उत्पादनाचं साधन नाही आहे, कोणीही इथं बघत नाही आहे. आज आमच्याकडं राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं जाते, काय होतं माहीत नाही आहे. पण आमदार महोदयांनी इकडं गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे. तर आमदार महोदय दुसरीकडे फिरून राहिलेत. आज शेतकरी मेटाकुटीसा आला आहे, हे दिसत नाही का? प्रशासनाला पण हे दिसत नाही का? आणि अधिकारी वर्ग एकाचे 2 सांगत असताना ते डायरेक्ट म्हणतात अजून 8 दिवस लागतील. मग 8 दिवसानंतर आमच्या आदिवासी शेतकऱ्यांनी खत कुठून न्यायचं, कुठून आणायचं? का पावसामध्ये खत वाहतूक करायची, का आमच्या दारामध्ये प्रशासन आम्हाला खत आणून देणार आहे? तरी माझी शासनाला विनंती आहे का लवकरात लवकर काळजीपूर्वक शेतकऱ्यांना खत त्यांच्या दारात उपलब्ध करून कसं दिलं जाईल. आणि कृषी अधिकाऱ्यांना माझं परत एक सांगणं आहे का तुमचे कृषी सहाय्यक हे लागवडीच्या वेळेस, भात लागवडीच्या वेळेस कृषी सहाय्यकांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मदत करायची आहे. आणि जर तशी मदत नाही केली कृषी सहाय्यकांनी आणि कृषी अधिकाऱ्यांनी तर कृषी अधिकाऱ्यांच्या दालनात कधीही उपोषण केलं जाईल. कृषी सहाय्यक हे पद रिक्त करा. काय कामाचं पद कृषी सहाय्यक आणि पंचायत समिती, जिल्हा परिषद यांनी एकत्र येऊन तहसीलदार साहेब मोरे साहेबांना काल मी सर्व व्यथा सांगितलेले आहेत. तालुक्याचे ते कृषी आपले तहसीलदार आहेत, त्याच्यानंतर RNT लोरे साहेबांना पण व्यथा सांगितल्यात. आणि तात्काळ याच्यावर उपाययोजना करून शासन आपल्या कलेक्टर साहेबांच्या आधिपत्याखाली जो बुफर स्टॉक आहे तो तात्काळ खुल्ला करून रिफर करावा, त्यांनी डायरेक्ट वाटप चालू करावे अशी मी आमच्या सर्व आदिवासी भागाच्या जनतेच्या. नमस्कार. आज या ठिकाणी आम्ही या भंडारदरा परिसरातील या विभागातील शेतकरी इथं जमलो आहोत. आणि गेले 8 दिवस सतत मुसळधार पाऊस या परिसरामध्ये पडत आहे. आणि या ठिकाणी आमच्या भात रोपांची युरिया खताच्या अभावी जास्त नुकसान झाले. कारण युरिया खत मारल्यानंतरच भात रोप लवकर वाढतं आहे. आणि इथं कृषी सेवा केंद्र विक्रेते इतर खत घेण्यासाठी शेतकऱ्यांना आग्रहित करतात, बियाणं घ्या तरच खत देतो, दाणेदार खत घ्या तरच युरिया देतो. म्हणजे ही सक्ती का बरं शेतकऱ्यांना लागली जाते? तेव्हा या गेली 8-10 दिवस आमचे डॉक्टर साहेबांनी जिल्हा कृषी अधिकारी साहेब यांनासुद्धा या खताच्या तुटवड्याविषयी माहिती दिली. गोसावी साहेब संगनमेरी यांनासुद्धा माहिती दिलेली आहे. अकोले तालुक्याचे कृषी अधिकारी गिरी साहेब यांनासुद्धा अशी माहिती दिलेली आहे. आणि पंचायत समितीचे कृषी अधिकारी सुद्धा यांनाही माहिती दिलेली आहे. आपल्या तालुक्याचे तालुका अधिकारी मोरे साहेब, तहसीलदार साहेब यांनासुद्धा याविषयी माहिती दिलेली आहे. लोरे साहेब यांनाही माहिती दिली आहे. परंतु अद्यापही
या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांना युरिया खत उपलब्ध झालेलं नाही. बोगस बियाणं, बोगस खते आणि आमचे शेतकरी जबरदस्ती कृषी सेवा केंद्राने लागू नये दुसरा खत घेण्यासाठी. म्हणून आम्ही या ठिकाणी आज परत एकदा सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती करतोय की आम्हाला लवकरात लवकर खत उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून या आता झालेल्या नुकसानीची भरपाई कशी निघून येईल यासाठी तात्काळ या ठिकाणी आम्हाला हा युरिया खत उपलब्ध करून द्यावा. अन्यथा आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं प्रशासनाच्या कृषी विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या कार्यालयासमोर जबरदस्त आंदोलन छेडलं जाईल याची शासनाने नोंद घ्यावी आणि कोणत्याही आमच्या भागातील गरीब शेतकऱ्याला दाणेदार खत किंवा इतर पावडरी घेण्याची कृषी सेवा केंद्राने सक्ती करू नये अशी सर्वच कृषी सेवा केंद्र विक्रेत्यांना सूचना द्यावी एवढी विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. माझे नाव सोमनाथ धोंडू रोंके, राहणार मुखेड, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. चालू वर्षी परिस्थिती अशी झाली का आम्ही बियाणं खरेदी केलं, रोपं पण टाकले, पण खताची तुटवडा असल्यामुळं ते रोपं पण आता पाऊस जास्त झाल्यामुळं ते रोपं पूर्ण सडल्या गेलेत. म्हणजे आता काहीच उपयोग होऊ शकत नाही त्याचा. तर परिस्थिती अशी निर्माण झाली का शेतकऱ्यांनी करायचं काय? खतं असते तर रोपं वाढून आले असते. खतं नसल्यामुळं रोपं पण नाही वाढली. पावसाने इकडे भरपूर अंधाधुंदी केलेली आहे. आणि आता परिस्थिती का नेमकी करायचं काय करायचं? शासनाने याच्यावरती दखल घ्यावा असं वैयक्तिक माझं म्हणणं आहे बा. कारण परिस्थिती खूप नाजूक झाली आहे. शासनाने येऊन इकडं प्रत्यक्ष बघावा या गोष्टी काय चाललेल्या आहेत, काय नाही, कसं नाही. म्हणून मुदखेड गावच्या वतीनं माझी एक विनंती आहे शासनाला का याच्यावरती खतं पण भेटले पाहिजे. आता बी टाकलेलं ते पूर्ण वाया गेलेले. छोटे छोटे कोंब आलेले होते ते रोपं सडून गेलेले. आता पुढं काय करते शेतकऱ्यांनी? याच्यावरती एकतर जे स्वतः तिकून आम्हाला कर्ज भेटतं ते कर्जांचा सुद्धा काहीच नाही, माफ पण होत नाही. आमचा शेतकरी आता पूर्ण तळागाळात गेलेले. नेमकी काय करते शासनाने याच्यावरती आम्हाला निर्णय द्यावा. असे विषय निघाले की दरवर्षी म्हणजे आपण दरवर्षीप्रमाणे पावसाळा आला की आपण भात शेती हे पीक आपण घेतो. या पिकाव्यतिरिक्त आपले काही इतर उन्हाळी पिकं असतात, परंतु पावसाळा आला की भात पीक महत्त्वाचं आहे आणि भात पीक आला की त्याला युरिया खत महत्त्वाचं आहे. पण दरवर्षी प्रशासनाला हे सांगावं लागतं का आम्हाला आता भात लागवड करायची, मग त्याला युरिया खत लागते. दरवर्षी का आम्हाला बोंबाबोंब करावं लागते? प्रशासनाला हे कळत नाही का? याचं नियोजन कोण करणार? तालुक्यामध्ये कोणी आहे का नाही अधिकारी की अधिकाऱ्यांना नुसतं सूचनाच कराव्या लागतात की आम्हाला भात लागवायचं तर त्याला युरिया लागतोय का? तुमचं काम नाही का प्रशासनाचं? प्रशासनाला हे कळत नाही का शेतकऱ्यांना काय लागतंय? आता आमची काही कांदा लागवड करायची का आम्हाला या पांढरदऱ्या भागामध्ये? मग कांदा लागवडीचं खत आम्हाला देणार कृषी केंद्रवाले का शेतकऱ्याला सक्ती करतील? आमच्याकडून दाणेदार बी न्या, अमुकच खत घ्या, तमुकच खत घ्या. आम्ही शेतकरी वेडे आहेत का? आम्हाला कळत नाही का आम्हाला कोणतं खत लागतं? आम्ही घेऊ ना, द्या ना फुकट बाबा. तुम्ही देताना द्या फुकट. मग तुम्ही कोण आम्हाला सक्ती करणार आहे? प्रशासनाला विनंती आहे अशा सर्व तालुक्यातील कृषी सेवा केंद्र जे कोणी असतील कृषी केंद्र चालवणारे त्यांना सांगा शेतकरी जो माल मागेल त्यांना तो द्या, अन्यथा त्या कृषी केंद्रावरती कारवाई करा. आमची शेतकऱ्यांची मागणी आहे आणि प्रशासनाला विनंती आहे आम्हाला युरिया खताची गरज आहे. युरिया खत तात्काळ उपलब्ध करून द्या. या पद्धतीने सर्व कृषी सहाय्यकांना, कृषी अधिकाऱ्यांना, तहसीलदार साहेबांनी सर्वांना आदेश द्यावेत व त्या पद्धतीने शेतकऱ्यांना कुठली अडचण होणार नाही अशा पद्धतीने काम करावं. अन्यथा आम्ही थोड्या दिवसात तहसील कार्यालय या कार्यालयासमोर येऊन उपोषण करू. बघा तुम्हाला आमची भाषा समजते का? आम्ही मराठी बोलतोय. बोलू.
माझं नाव शिवराम गंगाराम मध्ये चिचोंडी, राहणार चिचोंडी. 4 पिशव्या पेरले पण फुकट गेले. खतं भेटले असते तर वाढून आले असते, पण खतं भेटले नाही, काहीच नाही. बस. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.